हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालाही तुमची स्किन क्लिअर आणि तुमच्या स्किनवर जर काही काळपटपणा असेल किंवा तुमच्या स्किनवर जर वांगाचे डाग असतील ते तुम्हाला लवकरात लवकर घालवायचे असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर ते म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर. आता तुमच्या चेहऱ्यावर जर वांग असेल, काही काळे डाग असतील, तुमच्या चेहऱ्यावर काळपटपणा असेल, तो जर तुम्हाला लवकरात लवकर घालवायचा असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. तर आजचा व्हिडिओ हा खूपच हेल्पफुल ठरणार आहे आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही तुमची स्किन जर क्लिअर हवी असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्येष्ठ मधाच्या पावडरीचे आपल्या स्किनसाठी काय फायदे आहेत किंवा ज्येष्ठ मध पावडर ही आपण आपल्या स्किनवर कशी अप्लाय करायची, कशी वापरायची, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की ज्येष्ठ मध पावडर ही तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक शॉप मध्ये इझिली अवेलेबल होईल किंवा तुम्ही ऑनलाईन ही परचेस करू शकता. आता आपण बघूया की ज्येष्ठ मध पावडरचे फायदे काय. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, तुम्हाला पिंपल्स येऊन गेल्यानंतर पिंपल्सचे डाग हे राहिले असतील आणि ते तुम्हाला घालवायचे असतील तर ज्येष्ठ मध पावडर ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. किंवा पिंपल्सच्या व्यतिरिक्तही तुमच्या चेहऱ्यावर काही डाग असतील आणि ते तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही ज्येष्ठ मध पावडर ही नक्कीच वापरू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्येष्ठ मध पावडर ही 1 चमचा घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाब पाणी हे मिक्स करायचं आहे. आता याची तुम्ही व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्हाला 15 ते 20 मिनिट तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला डाग असतील तिथे तिथे तुम्ही ही पेस्ट लावा आणि ती सुकू द्या. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हा वॉश करू शकता. याच्या व्यतिरिक्तही ज्येष्ठ मध पावडरचा फेस पॅक आहे, तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे. हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला, हा उपाय तुम्ही तुमच्या डागांवरती अप्लाय करा. हळूहळू तुम्हाला तुमचे डाग हे नाहीसे झालेले दिसून येतील. हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करायला हवा. शक्यतो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर केला तर तुमच्या स्किनला तेवढा वेळ मिळतो आणि तुमचे जे डार्क स्पॉट असतील ते नाहीसे होण्यासाठी लवकरात लवकर मदत होते. असं नाही की तुम्ही हा उपाय रात्री केला आणि लगेचच तुमचे सकाळी तुमचे डार्क स्पॉट हे तुम्हाला नाहीसे झालेले दिसून येतील, असं अजिबात नाही. तर हा उपाय तुम्हाला रेग्युलर बेसिसवर करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे कंटिन्यू रेग्युलर कराल तेव्हाच तुमचे पिंपल्सचे जे डाग असतील ते पूर्णपणे हळूहळू नाहीसे झालेले तुम्हाला दिसून येतील. आता ज्येष्ठ मध पावडरचा दुसरा फायदा म्हणजे काय, तुमच्या चेहऱ्यावर जर टॅनिंग असेल, तुम्ही बघितलं असेल काहींच्या चेहऱ्यावर चीनला म्हणजे लिप्सच्या आजूबाजूला खूप जास्त टॅनिंग असतं किंवा काहींना कपाळावरतीही टॅनिंग असतं, काहींना गालावरतीही टॅनिंग असतं. आता हे टॅनिंग घालवण्यासाठी ही ज्येष्ठ मध पावडर ही खूप चांगल्या प्रकारे मदत करते. बट तुमचं ते टॅनिंग जे असेल ते जर जेनेटिक असेल म्हणजे अनुवंशिक असेल, म्हणजे तुमच्या आईला किंवा आजीला ही कपाळावर किंवा लिप्सच्या साईडला जर टॅनिंग असेल तर ते टॅनिंग जाणार नाही. त्या व्यतिरिक्त जर तुमचा चेहरा हा काळवंडला असेल, त्या व्यतिरिक्त जर तुमच्या चेहऱ्यावर काही टॅनिंग असेल तर ते तुमचं या ज्येष्ठ मध पावडरने नक्कीच नाहीसं होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ मध पावडरचा तिसरा फायदा म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर तुमचा वांग घालविण्यासाठी ही ज्येष्ठ मध पावडर ही मदत करते. ऑफकोर्स वांग हा काही केल्याने लवकर जात नाही. तुम्हीही भरपूर सारे उपाय करून थकले असाल तर तुम्ही ज्येष्ठ मध पावडरचा हा उपाय नक्की ट्राय करायला हवा. ज्येष्ठ मध पावडर ही आपल्या वांगावर एक रामबाण उपाय म्हणून मानली जाते. तुम्हाला अगेन सांगते, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला रेग्युलर बेसिसवर करायचा आहे. तर तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे, बट तुमचे जे वांगाचे डाग असतील, तुमचा काळपटपणा असेल तो कायमचा नाहीसा होणार आहे. आता जेव्हा तुम्ही वांगावरती हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर सनस्क्रीन लावलं नाही, तुम्ही जर तसेच बाहेर पडला तर तुम्ही जो उपाय करत असाल तो पूर्णपणे वाया जाईल आणि तुमची स्किन ही उन्हामुळे डॅमेज ही होईल आणि अजून जास्त प्रमाणात तुम्हाला वांगाचे डाग हे येतील. त्यामुळे जेव्हा हा उपाय तुम्ही कराल
तेव्हा तुम्ही काय करा, सनस्क्रीन हे कंपल्सरी वापरा. सनस्क्रीन मुळे तुम्हाला UV रेज पासून खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन मिळेल. आता ज्येष्ठमध पावडरचा चौथा उपाय म्हणजे काय, तर ज्येष्ठमध पावडरने तुमची स्किन ही अतिशय सॉफ्ट होते. जशी लहान बाळाची स्किन असते ना, सेम तशी स्किन तुमची सॉफ्ट तुम्हाला ज्येष्ठमध पावडरने दिसून येईल. तुम्ही ज्येष्ठमध पावडरच्या एका वापरामध्येच तुम्हाला तुमची स्किन ही सॉफ्ट दिसून येईल. आता तुमची स्किन सॉफ्टच नाही तर ज्येष्ठमध पावडरने तुमच्या स्किनला एक विशिष्ट प्रकारची चमक येईल आणि तुमची स्किन ही ग्लोही करेल. ज्येष्ठमध पावडरने तुमची स्किन ही कोरडीही पडत नाही, कारण ज्येष्ठमध पावडर हे आपल्या स्किनला एक चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर प्रोव्हाइड करतं आणि त्यामुळे आपल्या स्किनवर छान असा ग्लो येतो. आता आपण बघितलं की ज्येष्ठमध पावडरचे फायदे काय. आता आपण बघूया की ज्येष्ठमध पावडर ही वापरायची कशी. तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळ पावडर ही मिक्स करायची आहे. आता जर तुमच्याकडे मसूर डाळ पावडर नसेल तर तुम्ही मुलतानी माती ही मिक्स करू शकता. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही मुलतानी माती ही नक्की त्यात ऍड करा. पण जर तुम्हाला तुमच्या स्किनवरचं टॅनिंग हे लवकरात लवकर घालवायचं असेल तर तुम्ही मसूर डाळ ही नक्की ऍड करा. मसूर डाळ ही तुमचं टॅनिंग घालवण्यासाठी खूपच उत्तम ठरते. तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा मसूर डाळ मिक्स करायची आहे. मसूर डाळ नसेल तर तुम्ही मुलतानी माती ही ऍड करू शकता. आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे दही हे मिक्स करा. आता याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. याची व्यवस्थित पेस्ट बनविल्यानंतर हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. 15 ते 20 मिनिट हे तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हा वॉश करू शकता. तर फ्रेंड्स, मी हा जो उपाय सांगितला आहे याने तुमची टॅनिंग तर दूर होणारच, त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्सचे काही डार्क स्पॉट असतील किंवा वांगाचे डाग असतील तर तेही कायमचे दूर होण्यास मदत होईल. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.